तुकोबांचा 338वा पालखी सोहळा आपण पाहतोय आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून। देहू नगरीत ज्ञानोबा माऊली संत तुकाराम महाराज यांच्या नामाचा जयघोष होतोय। पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय। देहू नगरीत ज्ञानोबा माऊली संत तुकाराम महाराज यांच्या नामाचा जयघोष होतोय। राज्यभरातून लाखो वारकरी वारीसाठी देहूमध्ये दाखल झाले आहेत। देहू नगरीमधून पालखीचे प्रस्थान आता पंढरपूरच्या दिशेने झाले आहे। पालखी मंदिरातून निघाली आहे। पालखीचा मुक्काम इनामदार वाडा येथे होणार आहे। पांडुरंगाच्या भक्तीत वारकरी आता तल्लीन झाले आहेत। मंदिराच्या आवारात सध्या पालखी आहे, ज्या पालखीत संत तुकाराम महाराज यांच्या पादुका असून या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी वारकरी आतुर आहेत। मंदिरातून निघणारी ही पालखी मजल दर मजल करत जात गोल रिंगण मानाचा अश्व असा संपूर्ण वारी मार्गावर कार्यक्रम होत असतो। यात संत तुकाराम महाराज पालखीचा रथ जी बैलजोडी ओढणार आहे तेही सज्ज झाले आहेत। आता संत तुकाराम महाराज मंदिरात पालखी प्रदक्षिणा सुरू असून आज पालखी देहू नगरीत निघाल्यावर आजचा मुक्काम हा इनामदार वाड्यात होणार आहे। आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आपण हे पालखी सोहळ्याची दृश्य पाहत आहात।